आणि चटणी भाकरीचा पैलवान गर्णिकेकरांच्या राजापासून पुढे आल्यावर आपल्याला शिरसवडीकरांची रायफल दिसली. शिरसवडीच्या रायफल पासून पुढे आल्यावर आपल्याला साई 11-11 दिसला. आणि साई पासून पुढे आल्यावर आपल्याला अमित भाडळ्यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या दिसला. सगळी बैल बघून झाल्यावर चला म्हणलं आता टेकाव बसावं आणि टेकाव बसून बैलगाडी क्षेत्रातल्या पंढरीचा नजारा कसा दिसतोय ते बघावा. टेकाव आल्यावर बघितलं जणू काही बैलगाडी क्षेत्रातला कुंभमेळाच दिसत होता. टेकाव बसून लगेचच मैदानावर आलो. तेवढ्यात घोटकरांचं रॉकेट सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्क्याखाली गटाला पळायला चालले होते. आणि जसं गट वाढत जातील तसं पब्लिक मैदानात वाढत चाललेलं होतं. चला म्हणलं आता थोडं गट बघत बसावं. गट बघायला आलो तेवढ्या उर्मिला ताई गायकवाड यांचं घरचं दोन्ही अर्जुन आणि कंदूरच्या राजाची गाडी गट पास चालती. 10 गट संपल्यावर लगेच पुढच्या 10 गटांचा पुकार दिला. चला म्हणलं आता कोणकोणती बैल खाली गटाला पळायला चालेत बघूया. तेवढ्याच आपल्याला किरण आप्पांचा रायना आणि चटणी भाकरीचा पैलवान गर्णिकेकरांचा राजा खाली पळायला जाताना दिसला. एवढ्यात बैलगाडी क्षेत्रातला देव बकेडॉनची बी गटाला पळायला जाण्यासाठी रॉयल अशी एंट्री झाली. आणि बकेडॉन खाली पळायला जाताना बकेडॉनच्या आजूबाजूनं तुफान असं बकेडॉनचं फॉलोइंग होतं. पण एवढ्या गर्दीत काय आपल्याला बकेडॉनची काय व्हिडिओ काढा येत नव्हती. मग एवढ्या गर्दीत नको घुसून आमिर दादांवर आणि बक्क्याबाईवर एक व्हिडिओ काढली. मित्रांनो बक्कासूर पळायला चाललाय आता 110व्या गटात. पब्लिक बघा किती आहे बक्कासूरच्या मागे. बक्कासूरच्या मागे जास्त पब्लिक असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढा येत नव्हती.